आज जर आपण पाहिलं तर वेगवेगळे ट्रेंड आहे. त्यातला अवशेषमुक्त शेती म्हणजेच रेसिड्यू फ्री फार्मिंग हा अतिशय चांगला ट्रेंड आहे. आज जर आपण व्यापारी पिकं बघितली म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, संत्रा असेल किंवा तुमची मोसंबी असेल, आज जी परदेशामध्ये जाते किंवा स्ट्रॉबेरी असेल तर ही अवशेषमुक्त पद्धतीनेच जाते. आता आपल्याकडे वेगवेगळे ट्रेंड आहे. आपल्याकडे एक ट्रेंड असा आहे की सेंद्रिय शेतीचा ट्रेंड आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे रसायन वापरायचं नाही. दुसरा ट्रेंड आहे नैसर्गिक शेती, म्हणजे त्याच्यामध्ये झिरो टिलेज प्रॅक्टिसेस, कुठलीच मशागत न करता केलेली शेती म्हणजे नैसर्गिक शेती. आणि तिसरी जी परंपरागत शेती, त्याच्यामध्ये आपण रसायन वापरतो, आपल्याला जसजशा अडचणी येतील तसे कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा रसायन आपण वापरतो, पण तिने केलेला वापर म्हणजे अवशेषमुक्त शेती आहे. आता अवशेषमुक्त तुम्ही याच्यामध्ये रासायनिक खतं वापरू शकता, तुम्ही याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक आणि ग्रोथ हॉर्मोन जे आहेत ते देखील वापरू शकता. दोन गोष्टींची काळजी घ्यायची. प्रत्येक रसायन जे आहे, ज्याला इन्सेक्टिसाइड रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे आपला, तर त्या रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार प्रत्येक पेस्टिसाइडला किंवा फंगिसाइडला वेगवेगळ्या प्रकारचे लेबल क्लेम दिलेले आहेत.